नमस्कार. अशी ही चटपटीत कुरकुरीत कोलंबी भजी जी कधीही व केव्हाही खाल्ली जाते व सर्वांना आवडणारी अशी ही कोलंबी भजी वेळ न घालवता पटकन करायला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम बाजारातून आणलेली कोलंबी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून व त्यातील धागे काढावे व एकेका कोलंबीचे 4-4 बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यासोबत 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर लागणार आहे. कांदे पातळ उभे कापायचे आहेत. जसे कांदा भजी करताना कापतात तसेच हे कांदे देखील पातळ उभे कापायचे आहेत. एका बाउलमध्ये सर्व कापलेले कांदे घालावेत व ते सर्व कांदे सुट्टे करून घ्यावेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व कांद्याचे काप सुट्टे करून घ्यावेत. मग त्यात 1 चमचा मीठ घालावे व ते सर्व एकजीव करून घ्यावे. व 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. 10 ते 15 मिनिटांनंतर मीठ टाकल्यामुळे कांद्यातून पाणी सुटते. पहा, हाताने अशा प्रकारे कांदा पिळून काढल्यावर पाणी सुटत आहे. त्यामुळे भजी करताना अतिरिक्त पाणी घालण्याची गरज नसते. त्यानंतर त्यात बारीक कापलेली कोलंबी घालावी. एक चमचा हळद घालावी. 1 चमचा लाल तिखट घालावे. 1 चमचा गरम मसाला घालावा. 1 ते 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालावी. बारीक चिरलेली मिरची घालावी व तसेच बारीक चिरलेली कोथिंबीरही घालावी. 1 ते 2 चमचे तांदळाचे पीठ व अर्धी वाटी बेसन घालावे व थोडे मीठ घालावे. कांद्यामध्ये देखील मीठ घातले आहे हे लक्षात ठेवावे. त्यानंतर ते सर्व एकत्रित करून घ्यावे. कांद्याला पाणी सुटल्यामुळे अतिरिक्त पाणी न घालता सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करता येते. त्यानंतर त्यात थोडा म्हणजे साधारण 2 चमचे लिंबू रस घालावा व पुन्हा एकदा सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. पहा, मिश्रण अगदी जसे भजीसाठी हवे आहे तसेच परफेक्ट तयार झालेले आहे. या मिश्रणामध्ये हवे असल्यास जिरे पावडर, धणे पावडर आणि पुदिन्याची पाने देखील बारीक चिरून घातली तरी चालतील. त्यामुळे भजीला अजूनच जास्त चांगली चव येते. गॅस ऑन करून कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यावर थोडे भजीचं पीठ घालून पाहावे. ते जर पटकन तळून वर आले तर समजावे की तेल तळण्यासाठी चांगलेच गरम झाले आहे. मग त्या तेलामध्ये एक एक करून भज्या सोडाव्यात. तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या भज्या सोडाव्यात. चांगले खरपूस तळल्यानंतरच त्या परतून घ्याव्यात. अशा प्रकारे दोन्ही बाजूने परतून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग अशा तळून घ्याव्यात.
जशा जशा खमंग तळून होतील तशा तशा त्या काढाव्यात. अशा प्रकारे सर्व भज्या तळून घ्याव्यात. पहा, आता ह्या सर्व भज्या मस्त कुरकुरीत तळून झालेल्या आहेत. ह्या भज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. अशी भन्नाट रेसिपी नक्कीच आवडली ना? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारे भन्नाट रेसिपी सोबत. धन्यवाद.